गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज एकादशी आसा, एकादशीच्या निमित्ती जास्ती कसले सेव बिना तशें जावन थोडे सांस्कृतिक कार्यक्रम आनी चड आसा. आमगे चेडू आनी डान्स गिन्स पुरो आसा. तशें जावन हांगा आयले आमगेलो वेदमूर्ती अनंत भटमाम थंय राबून आसा. आनी आतां मात्र शांती पाठ करून आयले. मस्त वेळार आरती करतना महाआरती करतना तुम्ही पळयत उरतले. आमगेले सिनियर मोस्ट भटमाम तांणी आनी म्हाका दिसता काही 50 वर्सां तांणी हांगा सेवा केली एकटून अनंत भटमामान. तांगेले अशी नित्य निरंतर तो महागणपती सेवा घेवो म्हणून हांव देवाले एक मागून घेता. भटमाम नमस्कार. समाज म्हणतो गेले वय वय समाज पुंडलिकर पाहिजे भीमेच्या अर्थात चंद्रभागा नदीच्या काठी वसलेलं पंढरपूर हे वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. 8 प्रवेशद्वार असलेल्या या मंदिरात आषाढी एकादशीला विठ्ठल भक्तांची मांदी आली असते. आषाढी एकादशी निमित्त इथे मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तसंच बाहेरील राज्यातून वारकरी पायी वारी करत पंढरीला येतात. स्कंद पुराणातील श्री विठ्ठल स्तवराजमध्ये विश्वरूप स्वरूपाय विश्वव्यापी स्वरूपिणे विश्वंभर स्वमित्राय विठ्ठलाय नमो नमः असं ज्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या विश्वरूपाचं विश्वव्यापकतेचं वर्णन केलं आहे त्या भक्तवत्सल पांडुरंगाची आणि त्याचा भक्त पुंडली याची कथा आता ऐकूया. पिशवी बोललीस का? उद्या निघायचं आहे आपल्याला. हो आव भारी आहे. कोणतरी का सगळे आपल्या आई वडिलांना घेऊन काशीला निघाले. आम्ही दोघं म्हातारा म्हातारी पण यायचं म्हणतोय. ओ बाबा कशाला म्हातारपणालाच उद्योग करताय? काही गरज नाही याची. बसायचंच नाही तर काय यांना चालायला तर होणार आहे काय? पुंडलिका सगळे आपल्या आई बाबांबरोबर आणि तू आणि तुझी बायको कसं वाटेल रे हे? बर अहो बर काय कशाला उगाच? अगं गाव शंभर येतो ना ए म्हातारे आवरून ठेवा उद्या सगळं निघायचं आहे. गुणाचं ग लेक माझं काशीला नेते. भगवंता येतो रे बाबा भेटीला. कशाला काय तुम्ही करताय? कशाला यायचं? कशाला न्यायचं यांना? त्यांना होणार तर काय? अगं तू गप्पास. ए म्हातारे आवड. होय बाळा जरा कपडे आवरतो पिशवी बघतो. हा अहो चला नाही तर तो ओरडेल परत. होय होय होय. अहो या की बाहेर. अख्खं गाव पुढे गेलं. आवडे लवकर. याला आता ओढूनच आणलं पाहिजे. बाबा चला लवकर. अरे बाळा काय चला लवकर चला. अख्खं गाव पुढे गेले. अरे हो हो.
पण
पण ये असं बाहेर ये, भेट मला. हे भगवंता, तू माझ्या भेटीला आलास. मला क्षमा कर, माझा आनंद मी सांगू शकत नाही. पण हे भगवंता, मला माझ्या आई वडिलांची सेवा करावी लागेल. तोपर्यंत तू पांडुरंगा या विटेवरती उभा राहा.
ढोकी गावात झाला. ते विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. त्यांच्या पत्नीचे नाव संताई. त्या दोघांना एक लहान मुलगा देखील होता. ते कुंभाराचा व्यवसाय करत. त्यांच्या मुखी सतत विठ्ठलाचं नाव असायचं.
भक्तीचा आणि विश्वासाचा चिरा ढळला नाही. माते तुझंही भाग्य हो. आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास. मग तुमचं दुःख मला कसं पाहावे बरे. तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलते.